कारण की आजचं सेशन खूपच इम्पॅक्टफुल आहे, खूपच पॉवरफुल आहे. आज तुमचे बरीच भूतं तुमची तुटणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही थोडे मेंटली रेडी पण राहा. तुमचे जे अझम्पशन्स आहेत ते तुम्हाला सोडायचे आहेत. आज खूप खोटे असे अझम्पशन, त्याला मिथ बोलतात. मिथ हा वर्ड ऐकलाय तुम्ही? मिथ मायथॉलॉजी मधून मिथ आलाय. मायथॉलॉजी म्हणजे मिथ आणि ट्रूथ आणि फॉल्स मध्ये फरक काय सांगतो, कारण की आज आपण मिथ तोडणार आहोत. सत्य म्हणजे सत्य. सनराईज झालाय आता, हे काय सत्य, ह्याला मिथ नाही बोलू शकत मी, याला फॉल्स पण नाही बोलू शकत मी. सनराईज झाला आणि बोलतोय नाही नाही कुठे आहे, सनराईज नाही झालेला आहे, पाऊस पडतोय. आता हे काय झालं? हे तर खोटं झालं ना, हे तर एकदम क्लिअर कट खोटं झालं. मग जेव्हा मी तुम्हाला बोलेन की प्लीज हायर अ टीम, टीम तुम्हाला सक्सेसफुल करेल, तुमचा गेम जो आहे. आणि मी माझ्या टीमला थँक्यू बोललो मागाशी, कारण की जेव्हा मी तुमच्याबरोबर फुल डे होतो तेव्हा माझ्या वाईफ बरोबर माझी टीम होती. मग तुम्ही बोला अरे सर टीमला कसं काय तुम्ही आणि तुम्ही जायला पाहिजे. आम्ही सगळे एकच आहोत, आम्ही सगळे एकाच घरात राहतोय. त्यामुळे तुम्हाला सांगताना आम्ही सांगतोय टीम आहे म्हणून, आम्ही टीम नाही आहोत, आम्ही एकच आहोत. वी आर द फॅमिली ओनली ना, गुरुकुलमध्ये सगळे राहतात. वी आर वन. म्हणजे टीम आहे तर सगळं आहे. म्हणजे टीम असेल तर फक्त बिझनेसची कामच होतात असं नाही. लाईफ बिकम्स व्हेरी इझी. ओके. पण तुम्ही बोलाल नाही नाही सर लाईफ बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. टीम डोक्याला शॉर्ट करून ठेवते सर, काय सांगू तुम्हाला. चोरी करतात, हे करतात, ते करतात, खोटं बोलतात, गव्हर्नमेंट वर्कर असल्यासारखं वागतात, ऐकत नाहीत. म्हणजे माझा बीपी शूट करणारी लोक माझी टीम आहेत. मग आता हे मी बोलतोय टीम चांगली असते, तुम्ही बोलताय टीम खराब आहे, असंच काहीतरी चालू आहे. मग हे सत्य आहे की खोटं आहे, हे त्याच्यामध्ये आहे कुठेतरी. तर हे कसं आहे सांगू. अभी वो आपका सच है जो मुझे सच नहीं लग रहा है, फिर मेरा एक सच है जो आपको सच नहीं लग रहा है. तो तेरा सच और मेरा सच ह्याला मिथ बोललं जातं. माइथ, मिथ, माइथ, स्पेलिंग त्याची MYTH असते, मिथ. म्हणजे समोरच्याला वाटतं, आता मी कोणतरी आता असं बोलतो ना मला इथे भूत दिसतंय, तुम्हाला नाही दिसत आहे पण त्याला दिसतंय ना. तुम्हाला कोणतरी येऊन बोलतं की अरे मला ह्या गोष्टीची भीती वाटते, तुम्हाला वाटते ह्या गोष्टीची काही भीती तुम्हाला नाहीये पण त्याला आहे. तो ये उसका सच है, वो मेरा सच नहीं है, लेकिन उसके लिए वो सच है. तो वो मान लेता है कि यही सच है. देवाचं पण असंच आहे ना, आपका भगवान अलग मेरा भगवान अलग. मैं आपके भगवान को नहीं मानूंगा, आप मेरे भगवान को. तो आपका भगवान आपका मिथ, मेरा भगवान मेरा मिथ. ये यूनिवर्सल ट्रूथ नहीं होता. दिस इज नॉट यूनिवर्सल ट्रूथ. सनराइज इज द यूनिवर्सल ट्रूथ. आप मानो नहीं मानो, यूनिवर्सल ट्रूथ है. ग्रेविटी यूनिवर्सल ट्रूथ है, नो आर्ग्यूमेंट. आप कौन से रिलीजन से हो, क्या साइकोलॉजी से आते हो, कितना नॉलेज, नहीं, इस ट्रूथ फैक्ट ऐसा ही है. दिस इज हाउ इट इज. टीम, बिझनेस, सक्सेस, प्रॉफिट, क्रेडिट वरती माल देणे, द्यायचा की नाही द्यायचा, हे सगळे काय आहेत? मिथ. मार्केट असंच आहे, कस्टमर असेच असतात, एम्प्लॉई असेच असतात, बायको अशीच असते, हे सगळे काय आहेत? मिथ है. मिथ. ये तुम्हारा सच है, झूठ नहीं है, लेकिन ये सच सच नहीं है. समझते दोघांमध्ये फरक. म्हणजे सच, जो सच सच नहीं है, जो आपने सच बना के रखा है, जो स्टोरी आपने अपने आप को बार बार बताई है, स्वतःला सांगताय तुम्ही की यही सच है, यही सच है, यही सच है, मैं आलसी हूं, मैं आलसी हूं, मैं आलसी हूं. तो थोड़े दिन के बाद वो क्या, ये जो मिथ है वो क्या बन जाता है फिर आपका सच. यू बिलीव दिस इज इट. माझ्या इंडस्ट्रीमध्ये स्कोप नाही आहे, माझ्या इंडस्ट्रीमध्ये स्कोप नाही आहे, माझ्या इंडस्ट्रीमध्ये. ये ऐसा है नहीं. हर इंडस्ट्री में क्या है, अरे बेचने वाला पत्थर भी बेच रहा है और पानी भी बेच रहा है भाई. सोनारांना विचारा ना, डायमंड काय आहे, मेटल आहे की दगड आहे?